बातमी आहे महाराष्ट्राला होरपळून काढणाऱ्या तीव्र उन्हाळ्याची। अद्याप एप्रिल संपायचा आहे, अख्खा मे महिना बाकी आहे आणि तशातच एल निनोमुळे यंदा पावसाच्या टक्केवारीत देखील घट होण्याचा अंदाज वर्तवला गेलाय आणि त्यातच यंदाचं वर्ष हे अतिउष्ण ठरणार की काय असा प्रश्न सध्या प्रत्येकाला सतावतोय। उन्हाच्या तीव्र झळांमुळे पाऱ्यानं 46 अंशांचा टप्पा पार केलाय। विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओततोय, त्यामुळे मे महिन्यात उन्हाचा प्रचंड तडाखा वाढला असून पारा 50 अंशांवर जाण्याची शक्यता आहे। आत्ताच तर दिवसा नव्हे तर रात्रीचं तापमान सुद्धा प्रचंड वाढल्याचं चित्र आहे। राज्याच्या बहुतांश भागांमध्ये रस्ते सुद्धा दुपारच्या वेळी निर्मनुष्य झालेले दिसत आहेत। बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान हे 43 ते 46 अंशांपर्यंत पोहोचलंय। सगळं तापमान खूप तापत आहे आणि बाहेर फिरणं खूप मुश्किल झालेलं आहे आणि सकाळपासून आम्हाला सकाळी फिरावं लागते। त्याच्यामुळे खूप म्हणजे उन्हाचा पारा वाढलेला आहे, त्याच्यामुळे कसं बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे। विदर्भाला आग ओकणाऱ्या सूर्यापासून उद्यानंतर पुढील 2 ते 3 दिवस काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। उद्या अकोला आणि अमरावतीमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहील। वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये मात्र उद्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे एप्रिल महिन्याच्या उर्वरित दिवसात तापमानाची तीव्रता काहीशी कमी राहील असा अंदाज वर्तवला गेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।